नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये गुप्त बैठक पार पडली आहे। उल्हासनगर कल्याण डोंबिवली महापालिकेसंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची बातमी समोर येते आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सागर, नेमकी काय माहिती? उल्हासनगर येथे आपणास माहित आहे की महापौर आणि तिथे सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये प्रचंड चढाओढ सुरू आहे। तिथे जागांची एकमेकांकडून इतर जे सहकारी आहेत त्यांचा पाठिंबा घेण्यासाठी मोठमोठे सामदाम दंडबैठे अशा सगळ्या यंत्रणा वापरल्या जात असल्याची जोरदार राजकीय वर्तुळात चर्चा आहे। अशा परिस्थितीमध्ये भाजपचा महापौर करायचा की शिवसेनेचा महापौर करायचा यावरनं पेच प्रसंग निर्माण झालेला आहे। याच विषयावर राज्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आता समोर येत आहे। या दोघांच्या चर्चेच्या माध्यमातून पुढच्या काही दिवसांमध्ये यातला तोडगा काढला जाईल असं सांगितलं जातं। या आठवड्यामध्येच आता पुढच्या सोमवारपासूनच्या येणाऱ्या आगामी आठवड्यामध्येच नगरविकास खात्याच्या वतीने महापौर आरक्षणाची सोडत संपणार आहे। त्यानंतर महापौर निवडीचा कार्यक्रम देखील जाहीर केला जाईल असं म्हटलं जातंय। अशा आधीच या दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये राजकीय तडजोड करण्याबाबतची चर्चा झाल्याची माहिती आता समोर येत आहे। नक्कीच सागर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।